श्री बालकृष्ण मासेकर, बेळगाव येथील रहिवासी, 2009 साली किडनी फेलियरने त्रस्त होते. त्यांना पूर्ण शरीरात आणि पायांवर सूज आणि भूक न लागणे असे त्रास होत होते. टेस्ट केल्यानंतर त्यांचा क्रिएटिनिन स्तर खूप वाढला असल्याचे समजले. डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांट नाही तर त्यांना आयुष्यभर डायलिसिस करावे लागेल असा सल्ला दिला. बाळकृष्ण जगप्पा मासेकर, राहणार कंगळाई विखे, तालुका जिल्हा बेळगाव. 2009 मध्ये अचानक ते डेंगू खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले होते. तिथे बरोबर झालं नाही आहे. ते मरता म्हणजे अंग वगैरे जास्त सुजलं होतं त्यावेळेला. अंग म्हणजे काय हेच नव्हतं, बोलायला येत नव्हते, डोळे सुजले होते आणि समोरचा माणूस ओळख सापडत नव्हती. म्हणून तो डॉक्टर आहे, त्यांच्यात ऍडमिट केलं होतं. मग त्यानं काय लक्ष दिला नाही, काय नाही. मग ते नर्सनं काय म्हटले, तुमच्या माणसाची गॅरंटी नाही आहे आणि ते मरू शकते, तुम्ही ताबडतोब तिथनं हलवा. आमच्या घरातल्यांनी काय केलं, ताबडतोब हलवले आणि ऍडमिट केले. ते सुद्धा गॅरंटी दिली नव्हती. देवाची याच्यावर विश्वास ठेवा, पुढे हे करा. 5-6 दिवसांमध्ये गॅरंटी नव्हते. बाळकृष्ण मासेकर वाढले असं पब्लिक झाला. मग त्याच्यानंतर 7-8 दिवसानंतर मग असं हे झालं, सुधी झाले. मग त्याच्यानंतर हे 15 दिवस मी 15-20 दिवस होतो. पण त्याच्यानंतर मग ते हे पाय वगैरे सोडल्यानंतर डेंगू झाल्यापासून त्याच्यात काय केलंय, हे चेक केले किडनीचा. म्हणजे रिपोर्ट इथनं काढले मागच्या वर्षानं, हे करून तिकडे बेंगळूरला पाठवले. बेंगळूरला रिपोर्ट आला, तेवढं काय हे जास्त नाही आहे, नॉर्मल आहे म्हणून. तो स्पेशालिस्ट डॉक्टर होता, म्हणजे मेन. त्याने काय म्हटलं, लास्ट मध्ये जोपर्यंत तुम्हाला डायलिसिस लागणार, दुसरा औषध कुठलाही उपाय नाही आहे. म्हणजे मध्ये ऍडमिट होतं ना, त्यावेळेस डायलिसिस करत होते ते. मग त्याच्यानंतर डायलिसिस तिथे आठवड्यातून 1-2दा असं करत होते. बारीक कधी 10-12 डायलिसिस झाले असणार. वारंवार डायलिसिस केल्यामुळे त्यांची तब्येत अजून बिघडली. याच दरम्यान त्यांना मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी तिथे उपचार घेणे सुरू केले. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर फक्त 15 ते 20 दिवसात त्यांना चांगला फरक जाणवू लागला. अचानक असंच पत्ता झाला समाजला. ते मग 2 वेळा म्हटलं मग आलो मी. पहिल्या महिन्यातच फरक पडला. क्रिएटिंग वगैरे ऑटोमॅटिक कमी व्हायला. क्रिएटिंग 10-12 होतं. आता सध्या काय 2-3 पॉईंट किडनी क्रिएटिंग आहे. त्याच्यानंतर मग डायलिसिस कडे आलो का नाही, त्याच्यानंतर डायलिसिस वगैरे सगळं बंद केलं, ऑटोमॅटिक बंद झालं. म्हणजे 15-20 दिवसांमध्ये जरा औषधाचा या गोळ्याला फरक पडायला लागला. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार आणि आहारांच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन केले. काहीच दिवसात त्यांच्या शरीराची सूज पूर्णपणे कमी झाली आणि त्यांना पुन्हा भूक लागू लागली. ऑगस्ट 2024च्या रिपोर्टनुसार त्यांचे क्रिएटिनिन आणि अन्य सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि आता त्यांचे डायलिसिस ही पूर्णपणे बंद झाले आहे. त्याप्रमाणे औषध चालू केलं. जेव्हापासून काय त्रास नाही आहे. म्हणजे पाय सुजलं, अंग सुजलं, असं काय त्रास नाही आहे. आणि तेलकट वगैरे खायचं नाही असं डॉक्टर साहेब सांगितलं. त्यावेळेस सगळं पाळलं मी. कमीत कमी 10 वर्ष. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे गेल्या 15 वर्षांपासून त्यांना एकदाही डायलिसिसची आवश्यकता भासली नाही. तसेच त्यांना आता किडनी ट्रान्सप्लांट करण्याची देखील आवश्यकता नाही. डायलिसिस विना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगत आहेत.